दादासाहेब, मला माहित आहे की पत्रिका जुळणं वगैरे खूप गरजेचं आहे, पण मला सांगा ना, मी माझी जन्मपत्रिका कुठून आणू? तुम्हाला माहित आहे मी अनाथ आहे. मला तर माहितही नाही की माझा जन्म कोणाच्या पोटी झाला, कधी झाला, कसा झाला, कुठे झाला, काहीच माहित नाही. मी जन्मपत्रिका कुठून आणू? हा मुद्दा करेक्ट आहे हिचा. दादासाहेब अहो, हे लग्न मी माझ्यासाठी करत नाहीये, वेदासाठी करते. त्या चिमुकलीचा तरी विचार करा प्लीज. हे बघ माया, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू जे काय बोलतेस त्या सगळ्या गोष्टी मलाही पटतात, पण पुढे जाऊन तुझं आणि अथर्वचं नुकसान होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. साखरपुडा व्हायला माझा विरोध नाहीये, पण साखरपुडा व्हायच्या आधी तुमच्या दोघांच्या पत्रिका जुळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुझी जन्मपत्रिका हवीच. बस या ऊपर मला काही बोलायचं नाही. तुम्हाला जन्मपत्रिका हवी आहे ना? मी आणून देईन तुम्हाला. ठीक आहे तर तेच बरं राहील. मॅडम अहो, तुम्ही काय बोलून बसला? पत्रिका तर नाहीये. मग आता पत्रिका तुम्ही आणणार कुठून? माया शांत. माझ्यावर सोडसं कर. जा सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. जा म्हटलं ना. साखरपुडा होईलच, पण त्यासाठी माया आणि अथर्वची पत्रिका जमणं अत्यंत आवश्यक आहे. पण जर पत्रिका जुळल्या नाहीत तर साखरपुडा होऊ शकत नाही. पण साखरपुडा व्हायच्या आधी तुमच्या दोघांच्या पत्रिका जुळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुझी जन्मपत्रिका हवीच. मॅडम अहो, तुम्ही काय बोलून बसला? पत्रिका तर नाहीये. मग आता पत्रिका तुम्ही आणणार कुठून? माया, तुला अंदाज नाहीये मी काय करू शकते. जन्मपत्रिका तयार करणं ही खूप क्षुल्लक गोष्ट आहे माझ्यासाठी. देवयानी शिवनाथ गुरव. कुमारी राधा शिवनाथ गुरव.
अंबिका! कुमारी वेदा अथर्व रामपुरे. काही वाटेल ते मिळू शकते मी या पेटीतून. दादासाहेब, तुम्हाला मायाची जन्मपत्रिकाच हवी आहे ना? कुमारी माया. माया, झालं तुझं काम. ही तुझी जन्मपत्रिका. आता मला हवंय तसंच सगळं होईल. पण तरी मला एक प्रश्न सतावतोच आहे. माझ्या तालावर कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचणारा हा दादासाहेब नावाचा बाहुला असा अचानक माझ्या मनाविरुद्ध बोललाच कसा? हे असं का झालं ते शोधायलाच हवं. बाबा काय नाही. काय झालंय अनन्या? तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोलू का? दरवेळी परवानगी घ्यायची गरज नाही अनन्या, बोल. बाबा, फायनली तुम्ही दादाचं आणि मायाचं लग्न होल्डवर ठेवलं. थँक्यू फॉर दॅट. पण मला कळलं नाही की त्या दिवशी तर तुम्हाला हे लग्न मान्य होतं, मग आता असं काय झालं की तुम्ही डिसिजन चेंज केला? घडलंय काहीतरी. बाबा, एक बोलू का? मला ना मायाकडून पॉझिटिव्ह वाईब्सच येत नाही. बरं झालं लग्न कॅन्सल झालं. अनन्या, मी पत्रिका जुळवायचा निर्णय घेतलाय, लग्न रद्द करण्याचं नाही. पण मायाची आपल्याला बर्थडेटच नाही माहित, तर पत्रिका कुठून येणार आहे? म्हणजे लग्न कॅन्सलच. माया, खूप स्वप्न रंगवली होतीस ना अथर्व सोबतच्या संसाराची. पण तुझ्या सगळ्या स्वप्नांचा इमडा दादासाहेबांमुळे कोसळला. आता काय करशील ग तू? दादासाहेब, I will kill you. सगळं नीट चाललेलं
त्या दादासाहेबांमुळे सगळं बिनसलं. आज इथवर पोचण्यासाठी, अथर्वला माझा करण्यासाठी मी माझ्या एकुलत्या एक मैत्रिणीचा जीव घेतला. तर हे दादासाहेब कोण आहेत? यांचा पण कट काढेन मी. आय विल किल दादासाहेब. ही घे तुझी जन्मपत्रिका. उद्या ही सगळ्यांसमोर आपण दादासाहेबांना द्यायची. काय अवस्था करून घेतली स्वतःची. डोळे पुस. अशा प्रसंगाने खचून जायचं नसतं माया. मी तुला म्हणाले होते ना की अथर्व आणि तुझं लग्न होणार. मग ते होणारच. कारण जे मी म्हणते ते मी करतेच. मी अनाथ आश्रमात फोन केला होता. त्यांनी जुन्या फाईल्स चेक केल्या आणि त्याच्यावरूनच मायाच्या जन्मदिवसाचा अंदाज घेतला. आणि त्यावरूनच मी ही पत्रिका बनवून घेतली. वा 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 वहिनी, अहो काय बातमी दिली तुम्ही. मायाची पत्रिका तयार झाली आहे. वा वा, सोन्याहून पिवळं झालं रे बाबा. चला म्हणजे आता लवकरच घरामध्ये सनई चौघडे वाजणार. वहिनी, मी काय म्हणते, आज जेवणात काहीतरी गोडधोड करायचं का? म्हणजे मी मदनला सांगते तसं. सांग, हरकत नाही. हा, सांगेन. अगं आई, आपण अशी अंदाजे पत्रिका बनवू शकतो. अगं काय तेच काय विचारतेस, बनली ना आता. मम्मा बरोबर आहे तिचा डाऊट. अनन्या, या विषयावर बोलण्याआधी त्यावर थोडा अभ्यास असणं गरजेचं आहे. माझं गुरुजींशी बोलणं झालंय आणि त्यांनी मला सांगितलंय की जन्मवेळ माहिती नसली तरी सूर्य राशीवरून पत्रिका बनवता येते. कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या आयुष्यात गेल्या 2 महिन्यात काय घडलंय याचा अंदाज बांधून रास ठरवता येते. आणि त्यावरूनच मी ही पत्रिका बनवून घेतली. त्यामुळे या पत्रिकेच्या खरेपणाबद्दल कसलीही शंका बाळगू नकोस. कळलं? हे बघा, मला कळतंय की तुमच्या मनात शंका येणं साहजिकच आहे. आणि तुम्हाला अथर्वची काळजी वाटते हेही कळतंय मला. आपलं चुकलंच. अंबिकाच्या वेळेस आपण पत्रिका बघायला हवी होती. ती जर का पाहिली असती तर अथर्वच्या आयुष्याची हेळसांड झाली नसती. पत्रिका तर बनली आहे, पण ती जुळायला सुद्धा हवी ना. माझ्या बोलक्या बाहुल्या, पत्रिका जुळवायला मला असा कितीसा वेळ लागणार? अंजिरी,
हो, बरोबर बोलताय तुम्ही. मी आजच पत्रिका जुळवून घेते. जुळवून घेऊ म्हणजे? जुळवून घेऊ म्हणजे जुळतायत का नाही ते बघू. तुमच्या मनात कुठली शंका असलेली मला आवडणार नाही. मी फोन करून गुरुजींना बोलून घेते. मदन ज्यूस रेडी आहे का? ओ माय गॉड 0 मिनिटात बनवतो साहेब. मदन वेदाची शाळा नाही आहे का? नाही माहित नाही. वेदाची शाळा नाही आहे का? नाहीये शाळा. नाहीये शाळा म्हणजे सुट्टी असणार. का? तुझा वाढदिवस आहे का? आणि जरी असलं तरी वेदाची शाळा बंक करायची नाही. अच्छा, काही झालं तरी शाळा बंक करायची नाही. वाढदिवस आहे का आज तुझा? आणि जरी असला तरी शाळा बंक करायची नाही. नाही जाणार. नाही जाणार म्हणजे अशी काय? अशी कशी नाही जाणार ती? हं? अशी कशी नाही जाणार? अशी कशी नाही जाणार? एकदा सांगितलं ना, नाही जाणार. एकदा सांगितलं ना नाही जाणार म्हणजे. मदन, जरी वेदाला शाळेला जायचा कंटाळा येत असेल ना, तरी आपण कंटाळा करायचा नाही. दादा, आपल्या मुलीच्या शाळेवर आपलं लक्ष पाहिजे ना. आपण रखवालदार नाही, पालक आहोत ना. कसं आहे ना दादा, की माझं वेदावर प्रेम आहे, माझं वेदावर प्रेम आहे, असं बोलून चालत नाही. फक्त वेदाच्या ना परीक्षा झाल्यात आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण लागल्या, तरी सुद्धा नेऊन सोडू का तिला शाळेत? वेदाला सुट्ट्या लागल्यात? हो. मदन, एक 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 तू हे सोड, तू बाहेर चल माझ्यासोबत. चल चल. अहो, ज्यूस बनव. ज्यूस नंतर पिऊ. तू बाहेर ये ना. तुला काहीतरी सांग. ये, अरे मदन ये ना. माया, ही तुझी पत्रिका तुझ्याकडेच असू दे. ये मदन, ये 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 इकडे ये ना, तू जा तिकडे. अरे, आई, नर्मदा आत्या, काका, अनन्या, लवकर बाहेर या हॉल मध्ये. अरे काय झालं? सांगतो सगळ्यांना येऊ तरी दे, मला काहीतरी अनाऊन्स करायचं. काय झालं काय हा? गाईज रिलॅक्स. मला सांगा, पत्रिका जुळली का? ग बायको, त्याला काय म्हणायचं ते ऐकून तर घे आधी. थँक्यू काका, थँक्यू व्हेरी मच. मी काय बोलतोय, आजपासून ना वेदाच्या सुट्ट्या सुरू झाल्यात. सो आज आपण सगळे वेदासोबत खूप धमाल करणार आहोत. वा, अथर्व, तुझा हसरा चेहरा बघून मला इतकं छान वाटतंय ना. हो ना. आणि हे सगळं ना आपल्या मायामुळे झालेलं आहे. हा, अथर्व, असाच हसत खेळत राहा रे बाबा. नाही नाही, फक्त मी नाही तर आज आपण सगळे हसणार आहोत, खेळणार आहोत. आपल्याला बाहेर जायचंय, सो सगळ्यांनी कॅप्स घाला. ओके? कॅप्स? हो, म्हणजे खेळायचं ना आपल्याला आज, सो कॅप्स. खेळायचंय आता? पण काय खेळायचंय? ऑब्व्हियसली कॅप घालायला सांगतोय म्हणजे क्रिकेट खेळणार, करेक्ट? येस, इज राईट. आज आपण वेदासोबत क्रिकेट खेळणार आहोत. ओके, तुम्ही सगळे बाहेर पडा, मी आलोच वेदाला घेऊन. वेदा, वेदा. ए वेदा, ए वेदा,
वेदा, अथर्व, रामपुरे, उठ 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 उठ, चल चल चल. गुड मॉर्निंग माय प्रिन्सेस, उठ ना. मला आताच कळलं की तुझ्या शाळेच्या सुट्ट्या सुरू झाल्यात. आणि तुला माहितीये, तुझ्यासोबत खेळायला ना मी पण सुट्टी घेतली आज. सो उठ आणि आपण खाली जाऊयात. खाली सगळे तुझी वाट बघतायत. चल चल उठ उठ, चल ना, उठ ना माझ्या प्रिन्सेस. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी ना आधी स्वतः आनंदी असावं लागतं. कोरड्या मनाने आपण दुसऱ्याच्या आयुष्यात ओलावा आणू शकत नाही. तुम्ही स्वतः दुःख विसरला आहात का? नाही ना? मग ती लहान मुलगी कसं विसरणार आहे हे सगळं? पुन्हा घडणार आहे, पुन्हा घडणार आहे.